हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मजेतच राहा. चला, आजच्या दिवसाला छान अशी सुरुवात झाली होती. म्हटलं आज आहे ना थोडं तुम्हाला पण माझ्यासोबत फिरून द्यावं. आणि मी गेले होते आज वन डे ट्रिप मुंबई दर्शन. तर यामध्ये मी 2-3 गोष्टी ज्या आहेत ना त्या एक्सप्लोअर केल्या. कारण काय झालं, बऱ्याच दिवसापासून मी ना मुंबईमध्ये आहे, पण मला पाहिजे तेवढं अजून मी जागा फिरली नाही आहे. आणि माझं सिद्धिविनायक मेन जी गोष्ट आहे ना आपली, सिद्धिविनायक, महालक्ष्मी टेम्पल, ह्या गोष्टी माझ्या मेन राहून गेल्या होत्या. तर म्हटलं आज चला योगायोग आला आणि आज बाप्पांचं दर्शन घ्यायला आम्ही चाललो आहे. तर सुरुवातीला आम्ही आलो होतो कल्याण ते दादर स्टेशनला उतरलो. दादर स्टेशनच्या बाहेरच आहे ना तुम्हाला एक मोठीशी लाईन दिसेल आणि ती लाईन असते सिद्धिविनायकच्या टॅक्सीसाठी. तर इथं शेअरिंगच्या ज्या टॅक्सी असतात ना त्या येत असतात आणि ते पर पर्सन 13 रुपये घेत असतात. तर 13 रुपयामध्ये ते आपल्याला दादर स्टेशन ते सिद्धिविनायक मंदिराच्या गेटापर्यंत सोडून देत असतात. तर त्याच टॅक्सीमध्ये आम्ही आता बसलो आहे. मुळात म्हणजे आज आहे ना माझा काही व्हिडिओ वगैरे शूट करायचा मूडच नव्हता. सो म्हटलं काही आज तुमच्यासोबत असं काही शेअर करावं नाही असं आलं होतं माझ्या डोक्यात. पण आहोंनी मला थोडं फोर्स केलं की नाही, आता आपण बाहेर आलो आहे तर असं घरात तरी तू टाकत असते ना व्हिडिओज, तर त्यापेक्षा बाहेरचं काहीतरी दाखव नवीन लोकांना, ज्यांना कुणाला माहीत नसेल त्यांचं पण दर्शन होऊन जाईल. आणि ही आयडिया मला आहोंनी सुचवली. चला, फायनली आम्ही उतरलो होतो सिद्धिविनायकाच्या गेटाजवळ आणि त्यानंतर आम्ही एंट्री केली. तर एक लाईन होती महिलांसाठी आणि एक लाईन होती पुरुषांसाठी. पण आमचा प्लॅन असा फसला, म्हणजेच आम्हाला आहे ना लांबून दर्शन मिळालं. कारण आम्ही ज्या लाईनीत लागलो होतो ना तर ती लांबून दर्शनाची होती. हे मंदिर आहे ना, इथं गणपती बाप्पा आहे आणि हे जे आहे ना छोटं मंदिर, तर यामध्ये हनुमानजीची मूर्ती आहे. पण विषय असा झाला, हनुमानजीचं जवळून दर्शन मिळालं आम्हाला, पण गणपती बाप्पाचं पाहिजे तेवढं जवळून नाही मिळालं. कारण तिथं लाईनीत लागल्यानंतर आम्हाला कळालं की 100 रुपये पर पर्सन फी आहे, जी की मुखदर्शनाची आहे. म्हणजे जरा लांबून दर्शन मिळालं असतं 100 रुपये दिले असते तर, पण चेहरा वगैरे प्रॉपर दिसला असता बाप्पांचा. पण असो, आता काही एवढं आपल्याला फर्स्ट टाईम आयडिया नसते. पण आहोंचं म्हणणं झालं की आपण परत लाईनीत लागू आणि आपण परत तिकीट वगैरे फाडून जवळून दर्शन घेऊ. पण म्हटलं असो, जवळून असो की मग लांबून दर्शनच असतं. परत एवढा वेळ लाईनीत उभं राहा आणि आपल्या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या राहून गेल्या असत्या. दर्शन तसं झालंच होतं. चला, त्यानंतर आम्ही परत आलो, टॅक्सीमधूनच आलो होतो परत. काहीतरी 6 रुपये का काही असे दिले होते. तर हे आहे सिद्धिविनायक जवळच मस्त आपलं मेट्रो आलेला आहे. तर भरपूर दिवसापासून आहे ना आहोंचं चाललं होतं की तुला मेट्रोमध्ये बसवावं आणि तू चल मी तुला दाखवतो, खूप छान आहे. पण आम्हाला आहे ना योगायोगच येत नव्हता, तसा काही वेळच मिळत नव्हता. आणि आज नेमकं तसा योग आला की आहोंचं म्हणणं बरोबर झालं की आज तुला बसवतोच. आणि खरंच त्यांनी आज मला मेट्रोमध्ये बसवलं. तर हा पहिला अनुभव होता माझा मेट्रोचा. ह्या अगोदर आहे ना मला खरंच कल्पना नव्हती की असं पण काही असतं. कारण खरंच खूप छान काम केलेलं आहे यांनी आणि मस्त असं सगळं व्यवस्थित आहे यांचं. म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही, एवढं भारी वाटलं मला हे पाहून. जेवढं हे दिसायला भारी आहे ना तेवढंच ते रिस्की पण आहे. तर खूप जमिनीच्या खूप खाली आहे. म्हणजेच एवढ्या खाली ना, तर आता मी तुम्हाला अंदाजे सांगू शकत नाही. जेवढं आता हे तुम्हाला दिसतंय ना मी उभी तेवढं त्याच्या 3 पटीने हे खाली होतं. कारण आम्ही बरेचसे जिना उतरून खाली आलो होतो ना, तर बराच खोल होता हे मेट्रोचा. तर पहा तुम्ही, खूप छान आहे आणि सगळ्याच गोष्टी मस्त वाटल्या मला. कारण एकदम स्वच्छ आणि भारी काम होतं तिथलं. जास्त गर्दी वगैरे नसते, खूप छान असतं. त्यामुळे आहोंचं म्हणणं होतं की लोकलला किती भरपूर अशी गर्दी असते, तर मेट्रोला जाऊया आपण. आणि मेट्रोचं कसं तुम्हाला थोडं समजून पण जाईल काय आहे काही नाही. म्हणजे तू नेक्स्ट टाईम जर आली ना तर तुला कळेल कसं जायचं काय वगैरे. त्याच्यासाठीच त्यांनी मला इथं आणलं. सो आता बघितलं गेलं माझं, छान आहे. जर मला कधी यायचं राहिलं नाही ह्या साईडला तर मी याच्याने नक्कीच येईल. कारण पहिल्यांदा पाहिलेलं आहे ना, कधी पण कामात येतं. आणि आहो मला असं काहीतरी नवीन शिकवतच असतात. त्यांना माहिती आहे की मी एकटी कुठे ना कुठे जात असते किंवा मला काहीही कामं पडताना, तर त्यामुळे ते मला आधीच्या आधी प्रत्येक गोष्ट शिकवून देतात कसं काय करायचं, म्हणजे जेणेकरून मला नंतर काही प्रॉब्लेम यायला नको. म्हणून आधीच्या आधी काही गोष्टी ज्या असताना ते त्या मला सांगून आणि शिकवून देत असतात. हे मला त्यांचं खूप आवडतं. सो त्यांच्यामुळेच मी बऱ्याचशा गोष्टी शिकलेली आहे, नाही तर मला एवढं काही जमायचं नाही.
सो त्यामुळेच मला एवढा कॉन्फिडन्स पण आलेला आहे. चला असो, आमचं आता मेट्रो वगैरे आम्ही फक्त गिरगाव चौपाटीपर्यंत घेतलं होतं. तर हे गिरगाव आलं, गिरगावला आम्ही उतरलो. सो म्हणजे एवढी फास्ट होती ना ती की कुठे गिरगाव आलं हे पण कळालं नाही आणि एकदम झटपट आम्ही उतरलो. त्यानंतर माझा अनुभव तर खरंच खूप 10 ऑफ 10 होता मेट्रोचा. तुम्ही पण नक्की प्रवास केला नसेल त्यांच्यासाठी. आणि त्यानंतर इथून मेट्रोच्या बाहेरून आम्ही रिक्षा घेतली. सॉरी, रिक्षा नाही, टॅक्सी, कारण इकडे रिक्षा नाही आहे, टॅक्सीज असतात. तर टॅक्सीने आता आम्ही चाललो आहे गिरगाव चौपाटी. तर टॅक्सीवाला पर पर्सन तुमच्याकडून घेतो 13 रुपये किंवा 12 रुपये. 13 आणि 12 रुपयेमध्येच काम चालतं इथं पर पर्सनचं. तर आम्ही आता गिरगाव चौपाटीला उतरणार आहोत. जास्त काही लांब नाही आहे, पण तरी मला वाटतं 1-2 किलोमीटर असेल बहुतेक. तर पाहू शकता तुम्ही. तर गिरगाव चौपाटी आली आहे. तर आता आम्ही आलो आहे गिरगाव चौपाटी आणि खूप ऊन आहे. इट्स 3 PM. किती वाजले हो? 3 वाजले आता आणि ऊन भरपूर आहे. चला दाखवते तुम्हाला. ही पाही गार्गी कबूतर उडवते. खूप जास्त प्रमाणात ऊन आहे. पाहू आता. ही रेगिस्तान की रेत, वेगळी बाळू ही. हो, तुझ्यासारख्या पोरांना कबूतर पाहा तुम्ही किती सारे. बाबा मस्त. पुढे हातात धरून घ्या ना. काय करणार आहे तुम्ही तिथं जाऊन? पुढे खेळायचं नाही आहे. वडू पाय किती वेगळीच आहे. चल चल. गारूबाई अजिबात कोणाचं ऐकत नाही. आणि मुलांचं असं असतं ना, पण अशा सेन्सिटिव्ह जागेवरती पोरांना एकटं सोडायचंच नसतं. त्यांना थोडं धाकात ठेवलेलंच बरं असतं. म्हणजे ते कितीही काही पण बोलले ना, रडले पण तरी त्यांना जास्त मोकाट सोडायचं नाही, कारण कधी काय होईल याचं सांगता येत नाही. पाहू शकता तुम्ही, हा समुद्र आहे शेवटी. याच्या एवढ्या लाटा खडखड करत होत्या ना. आम्ही एवढ्या कोपऱ्यावर असून सुद्धा आहे ना, पाणी असं आम्हाला लांब फेकायला करत होतं. म्हणजे हळूहळू भरपूर लाटा आहे ना आपल्याला लोटत होत्या. असं वाटत होतं की आता का आपण मध्ये चालले जाऊ. आणि खरंच तसंच वाटत होतं. मी बाहेर उभी होती बरं का, तरी सुद्धा काठावर उभं असून सुद्धा आहे ना पुढे पुढे गेल्यासारखं वाटत होतं माणसाला. आणि समुद्राचा नाद करायचाच नाही तर शेवटी. चला असो. तर छान आहे, इथलं सगळं वातावरण मस्त आहे. पण आता जरा छटपूजा आणि नवरात्रमुळे खूप घाण झालेली होती काठावरती. गणपती वगैरे विसर्जन करताना ते इथंच करता. हाच आहे तो पॉईंट गणपती विसर्जनाचा. तर हे आहे जुहू, आपलं जुहू नाही सॉरी. तर हे आहे गिरगाव चौपाटी. आपल्याला जायचं होतं जुहूला, पण गिरगावला यावं लागलं. पाणी पण हे थोडं कोपऱ्यावरचं पाणी ना, ते थोडं खराब असतं वाळूमुळे, आपली रेतमुळे. बाकी पाणी एकदम मस्त आहे. गडी आपला तिथं उभा आहे. गडीचे शूज घातले ना, गडी येणार नाही. बाय. चौपाटीवरती थोडा वेळ आम्ही चावम्याव केलं. घरून पराठे पण आणले होते बटाट्याचे, ते खाल्ले. आणि भरपूर गोष्टी तिथं विकायला येतात. चटईवाला विकायला आलेला होता भरपूर वेळेस. त्यानंतर काकडी आणि कैरी, अशा बऱ्याचशा गोष्टी, कुरकुरे, अशा बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत ना, तर त्या विकणारा फेरीवाले भरपूर आहेत तिथं. भेड वगैरे, तर ते सगळं चालू असतं त्यांचं. 2-2 मिनटात येणं, पाण्याची बॉटल. त्यामुळे ना तिथं असं खाण्यापिण्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित. आपण टिफिन पण घेऊन जाऊ शकतो घरून. सो आम्ही तिथं खाल्लं थोडंफार. आणि खाल्ल्यानंतर आहे ना लगेचच समोरच बस स्टॉप आहे. हे हे आहे गिरगाव चौपाटीचं. इथून आपण निघालो आणि चौपाटीच्या बाहेरच आहे ना बस स्टॉप आहे. तर तिथं 102 नंबरची बस येते. सो तिच्यात आम्ही 102 नंबर बघायचं आणि त्याच्यात आम्ही आता गेटवेला चाललो. आता हे सरळ इथून ते गेटवेपर्यंत AC बस आहे. आणि हिचं तिकीट होतं पर पर्सन 25 रुपीज, म्हणजे पर पर्सन 25 रुपये तिकीट आहे. तर आता तुम्हीच पाहू शकता की इथं ज्या गव्हर्नमेंटच्या बसेस आहेत ना बेस्ट, तर त्यांचं तिकीट खरंच खूप कमी प्रमाणात आहे. म्हणजे मुंबईमध्ये ना तिकीट खूप कमी प्रमाणात म्हणजे
भाडंच खूप कमी आहे, तर तुम्ही किती पण फिरून घेऊ शकता कमी पैशांमध्ये. 500 रुपयात देखील तुम्ही मुंबई पूर्ण एक्सप्लोर करू शकता. आणि असो चला, त्यानंतर हा रस्ता सरळ आपला आता चालला आहे गेटवेला. जास्त काही लांब नाही आहे, थोड्याच अंतरावरती आहे. पहा बरं, अगदी जेव्हा आपण आलो ना तर तेव्हा आपल्याला काहीतरी 12 रुपये लागले होते, पण इकडनं आता जायला आपल्याला AC बस आहे म्हणून 25 रुपये पर पर्सन आहे. चला. खूप छान असा सनसेट होत होता, म्हणून आहो बोलले की पटक्यात बाहेरच्या 1-2 क्लिप घे. आणि त्यानंतर आम्ही उतरलो गेटवेला. गेटवेला उतरल्यानंतर तुम्ही पाहू शकता संध्याकाळचा वेळ झालेला होता. अराऊंड आता 4:30, तर 5 पीप झालेले होते आणि त्या दरम्यान हा व्ह्यू होता. तर संध्याकाळी ना एवढी प्रचंड गर्दी झालेली होती. आमचं चुकलं, आम्ही सुरुवातीला इकडनं करतच म्हणजे गेटवेपासूनच सगळ्या गोष्टी केल्या असताना पुढच्या, तर बरं झालं असतं. आणि बराचसा वेळ जो आहे ना आपला तो गिरगाव चौपाटीवरती पण गेला, कारण तिथं टिफिन खाण्यामुळे माझा 1 तास आम्ही तिथं असंच टाईमपास केला टिफिन वगैरे खाण्यात. आणि त्यानंतर इकडे आलो. तर आता हे आहे आपलं, प्रत्येकाला माहितीच आहे, गेटवे ऑफ इंडिया. सो त्याच्यासमोर ताज हॉटेल नवं जुनं, आणि हा आहे त्याच्या समोरचा भाग. इकडे ज्या आहेत ना हे ड्रम वगैरे ठेवलेले, इकडच्या ज्या शिप आहेत ना, बोट आहेत, तर त्या जाता अलिबागला. तर इकडच्या बोट्स ज्या आहेत त्या अलिबागला जाता. आणि त्या आता तुम्हाला समोरून दाखवते. तर समोरच्या ज्या बोट आहेत ना तर त्या जाता एलिफंटा क्लिव्जला. तर एलिफंटाला जर जायचं असेल ना तुम्हाला, तर हे हा जो आपलं जे गेटवे आहे ना, तर याच्या मागेच आहे ना जे बोट वगैरे त्या शिप वगैरे तुम्हाला जाताना दिसतील ना, तर त्या शिप जाता एलिफंटाला. सो आणि जो कोणी नवीन असेल ना, ज्याला कोणाला माहिती नसेल, तर त्यांच्यासाठी सांगते की कसं काय आहे. गर्दी प्रचंड होती, त्यामुळे माझं काही इच्छा होत नव्हती क्लिप वगैरे घ्यायची, पण असो. हे या ज्या शिप आहेत ना, तर ह्या जाता एलिफंटाला. एलिफंटा इथून साधारण 2 तास लागतात. तर AC पण आहेत आणि नॉन AC पण आहेत. हे बाजूला AC वाली बोट आहे आणि बिना AC वाली पण आहे. आणि वर खाली सगळं पॅक करतात ते. आता मागे ॲक्सिडेंट झाला होता ना, तर त्यानंतर आम्ही काही आता कुठे जायची इच्छाच होती आमची. आम्ही काही गेलोच नाही समुद्रामध्ये कधी, कारण सुरुवातीला 2-3 वेळेस फिरून आलो आणि त्यानंतर भरपूर असा मोठा ॲक्सिडेंट झाला होता. शिप जी आहे ती पलटी झाली होती इथंच जवळ पुढे जाऊन. त्यामुळे आम्ही त्या ॲक्सिडेंटपासून आहे ना आता पाण्यामध्ये जातच नाही, लांबूनच पाहून घेतो. सो ते एवढी मोठी लाईन असते, तिकीट फाडावं लागतं, लाईनीमध्ये उभं राहावं लागतं. एलिफंटाचं काहीतरी 100 ते 150च्या आत तिकीट असतं. आणि अलिबागचं पण 150पर्यंत तिकीट असतं. अलिबागचं बाजूला आहे आणि हे एलिफंटाचं आहे. त्यानंतर आम्ही इथून गेटवेपासून बसमध्ये बसलो. इथलं पण काहीतरी 12 रुपये तिकीट होतं. तुम्ही पाहू शकता इथं बोर्ड पण लावलेला आहे, गेटवे ऑफ इंडिया स्थान. आणि ही लाईन होती. आम्हाला वरती बसायचं होतं, कारण वरून आहे ना खूप छान व्ह्यू दिसतो जेव्हा आपली बस जेव्हा चालू होते त्यावेळेस. कधी पण तुम्ही जर गेले तर वरती बसा, वरून खूप छान व्ह्यू येतो. आणि एवढी मोठी लाईन होती. खाली पहा, बस भरली की म्हणजे असं नाही आहे की बाकीच्यांना जागा नाही मिळाली तर उभं राहावं लागतं, असा हा प्रकार आपल्या गावाकडे आहे. इकडे नाही आहे. इकडे बससाठी सुद्धा लाईनीत उभं राहावं लागतं. तुम्ही पाहू शकता. हे प्रत्येक गोष्टीसाठी लाईन असते, म्हणजे डिसिप्लिन पण आहे एक पद्धतीने. आणि ही गोष्ट खरंच खूप छान आहे. आणि तुम्हाला दर 5 मिनिटांनी इथं बस उपलब्ध असता, म्हणून ते करणाऱ्यांना पण छान वाटतं, उभं राहणाऱ्यांना पण छान वाटतं. नाही तर गावाकडे तसं नाही ना, गावाकडे भरपूर वेळ पण लागतो. चला असं जाऊ द्या. बस चालू झाली होती आणि हा व्ह्यू आणि भरपूर अशी ट्रॅफिक जी आहे ना तर ती थांबलेली असते. मुंबई आहे तर ट्रॅफिक ऑफकोर्स होणारच. त्यानंतर हे आहे आपलं CST स्टेशन, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. तर CST स्टेशन खूप मोठं आहे. एवढं काही एक्सप्लोर केलं नाही कारण वेळ कमी होता. आता आम्हाला लोकल पण पकडायची होती आमची, कारण आज होता संडे आणि संडेचा हा ब्लॉग होता. तर संडेला आम्ही गेलो होतो. तर संडे असल्यामुळे आणि नेमकं आज मेगा ब्लॉग होता रेल्वेचं, म्हणजे गाड्या कमी असतात. ट्रेन ज्या असताना त्या भरपूर कमी असतात लोकल वगैरे. सो खूप कमी गाड्या होत्या आम्हाला. सुरुवातीला मिळाल्या सकाळी, पण दुपारून खूप कमी गाड्या होत्या. त्यामुळे आम्ही ना लवकर इथून निघायचा प्रयत्न केला. आणि हे CST स्टेशन थोडक्यात तुम्हाला दाखवते की स्टेशन कसं आहे. हा स्टेशनच्या आजचा व्ह्यू आहे. इथे तिकीट वगैरे काउंटर आहेत आजूबाजूला आणि खूप मोठे स्टेशन.
एकाच दिवशी परत मी जेव्हा येईल ना तेव्हा एक्सप्लोअर करून देईन, तुम्हाला सगळं व्यवस्थित डिटेलमध्ये दाखवून देईन काय काय नाही. बट आजसाठी एवढंच दाखवते की हा मधला व्ह्यू आहे, स्टेशन काउंटर आहे आणि इकडे पाहू शकता तुम्ही. चला, लोकल होती आमची, फास्ट होती, तर ही विठ्ठलवाडीपर्यंत होती. तर सो आम्ही इथून आहे ना विठ्ठलवाडीपर्यंत गेलो आणि भरपूर गाड्या होत्या, पण मग त्या स्लो होत्या आणि ही जरा फास्ट होती म्हणून हिच्यातच बसलो आम्ही. आणि आजचा ब्लॉग इथेच संपवते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल ना तर लाईक करायला विसरू नका. आणि हो, तुमचं कोणी येत असेल तर त्यांच्यासोबत नक्की शेअर करा, त्यांना मदत होईल. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला, भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसाठी. चला, तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.